नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगुरुनी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो उद्याच्या गुरुवारसाठी छान अशी रांगोळी बघणार आहोत. त्यासाठी मी आडवे 7 ठिपके देऊन घेणार आहे आणि परत आपल्याला 1 पर्यंत असे ठिपके ओढून घ्यायचे आहेत. आजूबाजूचे 2-2 सोडून आपल्याला असे ठिपके ओढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर सेम या बाजूला पण त्याच पद्धतीने ठिपके ओढून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींना आपल्या आता ठिपके देऊन झालेले आहेत. त्यानंतर आपली मधली जी लाईन दिसत आहे ती आपण अशी सर्व लाईन अशी एकमेकांना जोडून घ्यायची अशी. त्यानंतर या मधल्या ठिपक्यांपासून आपल्याला असं पानांचा आकार तयार करून घ्यायचा आहे. रांगोळी अतिशय सुंदर असणार आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपला मधला आता पानांचा आकार पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, यामध्ये अशी हिरव्या रंगाने आपल्याला हे पूर्ण पान असं तयार करून घ्यायचं आहे. तर दोन्ही पानं पूर्ण. त्यानंतर ही जी मधली लाईन आपल्याला दिसत आहे ती देखील आपण काय करायचं आहे, पिवळ्या रंगाने अशी भरून घ्यायची. आणि त्यामध्ये अशा पिवळ्या रंगाच्या रेषा ओढून घ्यायच्या दोन्ही बाजूनी. आता आतमध्ये आपला पिवळा रंग पूर्ण भरून झालेला आहे. त्यानंतर आपण आता इथं काय करायचं आहे, असा गोल करून घ्यायचा आहे. डबल लाईन देऊन घेऊया आपण आता इथं. त्यानंतर आतमध्ये गुलाबी रंग भरून घेऊयात. पूर्ण रंग भरून घेऊया. आता आपण याच्या साईडने काय करूयात, अशा छोट्या छोट्या पकड्या तयार करून घेऊयात किंवा फुलांचा आकार देऊन घेऊया तिथं. त्यानंतर इथं देखील आपण काय करायचं आहे, अशा पिवळ्या रंगाच्या रेषा ओढून घ्यायच्यात. त्यानंतर आपण काय करूयात, आता ते इथं श्री महालक्ष्मी असं लिहून घेऊयात. म्हणजे आपल्या आता उद्या शेवटच्या गुरुवारी ही रांगोळी तुम्ही हमखास काढू शकताय. आपलं श्री महालक्ष्मी असं लिहून झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे छोटासा असा गोल तयार करून घेऊयात.
आता खाली जे आपल्याला टिपकी उरलेली दिसत आहे तिथं आपण काय करायचं, लक्ष्मीप्रिय कमळ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर यामध्ये मी असे गुलाबी रंगाचे फक्त लाईन टाकून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण गुलाबी रंगच देखील यामध्ये भरून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ कसा वाटला, रांगोळी कशी वाटली, नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप देखील द्यायला विसरू नका. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.